आता होतोय अभिषेक. हा पहिला धक्का 11 या आकड्यावरती बॅटिंग करणाऱ्या तिरुपती बॉयज खाटेकर क्रिकेट संघाला. फलंदाज बाद. सो आपल्याला पाहायला मिळेल सध्याच्या घडीला स्कोरबोर्ड वरती 11 धावा असताना तो म्हणजेच गुरुनाथ. लो फुल टॉस बॉल ऑफ तिकडे शफल लावून ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता. एंड ऑफ ओव्हर. अंपायर सिग्नल. षटक पहिलं याचबरोबर समाप्त झाल्याने पहिल्या षटकाच्या अंती मात्र धावफलक पाहायला आपण तर बॅटिंग करणाऱ्या तिरुपती बॉयज खाटेकर क्रिकेट संघाचं एकूण अंकित होत असताना ते म्हणजेच 11 वरती पहिला गडी बाद होतोय तो म्हणजे कुमारच्या स्वरूपात. बॅलन्स षटक राहिलं दोन्ही टीमसाठी. विकेट देखील येताना पाहायला मिळाले. त्याचबरोबरीनं धावा देखील 11 पहिल्या सुरुवातीच्या षटकामध्ये येताना पाहायला मिळाल्या. त्या म्हणजेच बॅटिंग करणाऱ्या तिरुपती बॉयज खाटेकर या संघाकरता. दोन्ही टीमसाठी झालेली ही सुरुवात चांगली मानावी लागेल. ज्या पद्धतीनं पहिला सामना आहे नाणेफेक जिंकून कॅप्टननं स्वीकारलेला निर्णय आपण सध्याच्या घडीला पाहतोय तो म्हणजेच बॅटिंग करण्याचा. आणि पहिल्या षटकामध्ये 11 धावात नाखुश कामगिरी जरूर नाही आहे, परंतु येणाऱ्या 4 षटकांमध्ये काय स्ट्रॅटजी असेल या इनिंगमध्ये ती म्हणजेच तिरुपती बॉयज खाटेकर या संघाचे पहिल्या इनिंगमध्ये नाणेफेक जिंकून बॅटिंग करत असताना हे पाहण्याजोगं असेल. नेक्स्ट मॅच साई किरण 11 नवापाडा आणि त्यांच्या अगेन्स्ट इन ॲक्शनमध्ये असेल एकविरा स्पोर्ट्स देवपे. दोन्ही टीमचं कॅप्टन उपस्थित असेल तर विनंती आहे इनिंग ब्रेकच्या दरम्यान आपण टॉससाठी टॉस कॉबर्स कक्षामध्ये रिपोर्टिंग करायचं आहे. कृपया प्रेक्षकांना विनंती आहे सामना चालू असताना आपण बाउंड्री लाईनच्या नजदीक जा, मैदानाच्या मधून जाऊ नका. षटक दुसरं. बबलू येतात बॉलिंग ट्रॅकवर. पहिला बॉल फुलर लेंथ अगदी पुढ्यात टाकला होता. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न फसला तो म्हणजे स्ट्रायकिंग एंडला जगदीश भाग्यवंत यांचा. बॅटन पाड मधून भरधाव वेगानं हा बॉल निघून चालला यष्टी रक्षकाच्या हातामध्ये. सडनली पाहतोय तर लाईन इथे रीड करता आली नाही जगदीश भाग्यवंत यांना. येतोय तो डॉट बॉल. गुड स्टार्ट फ्रॉम बबलू. ऑन साइडला वलवलाय स्वीपचा अप्रतिम फटका. टायमिंग बेमिसाल. स्क्वेअर लेगला टप्पा घेतला आणि हा बॉल आता चाललाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. कॅप्टनच्या बॅटमधून हा दमदार स्ट्रोक चौकार. नंतर कमबॅक कसं करावं त्याचं उदाहरण आता इथे पेश करत असताना कॅप्टन जगदीश भाग्यवंत. चौकारानंतर रन झालेले आहेत 15. लो फुलटॉस बॉल यावेळेला स्वीप करण्याचा प्रयत्न होता. LBW विकेट स्पर्धेमध्ये ग्राह्य धरली जाणार नाहीये. अंपायर हर्षद डोंगे सर सिग्नल इट्स फ्रॉम लेग बायज. एक अधिकची धाव जोडली जाईल धावफलकावरती बॅटिंग करणाऱ्या तिरुपती बॉयज खाटेकर टीमच्या खात्यात आणि हे धावफलक आता पोहोचेल या सिंगल धाबेसोबत 16 या आकड्यावर. लो फुलटॉस बॉल ऑन ड्राईव्ह सजवलाय. जबरदस्त फटका अलंग टू द कार्पेट. बॉल चाललाय निघून लॉंग ऑनला. पहिल्या अटेम्प्ट मध्ये उचलून फेक करत असताना डीप मधून क्षेत्ररक्षक चांगला थ्रो दिला. सचिन देशमुख होते त्या ठिकाणी बॅकअप करत असताना. बॉलवरती येणं वाकणं उचलणं आणि फेकणं चारही क्रिया अगदी त्या ठिकाणी झपाट्यानं झाला. एक रन गुरुनाथच्या सोबत बॅटिंग करण्यात 17 स्विच अटेम्प्ट केलाय. गॅप शॉट सिलेक्शन. जबरदस्त फटका. स्किलिंग शॉट टेकिंग गॅप्स. फॉर्म इज टेम्पररी बट क्लास इज परमनंट आणि तो परमनंट क्लास आता या स्ट्रोक वरती दाखवून दिलाय कॅप्टन जगदीश भाग्यवंतने. डिपिश बॅकवर्ड पॉईंट बाउंड्री लाईनच्या पलीकडे येतो तो चौकार. गुड शॉट. विनंती आहे कृपया सामना चालू असताना मैदानातून कोणी बाईक नेऊ नका प्लीज. या चौकारानंतर रन झालेले आहेत 21.
ऑन साईडला वळवण्याचा प्रयत्न होता. यावेळेला क्रॉस बॅट स्ट्रोक ब्लाइंड स्विंग ऑफ द बॅट पाहायला मिळाली. आडवा बॅटनं स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न फसला तो म्हणजे स्टार्किंग एंडवरती जगदीश भाग्यवंत यांचा. सेकंड ओव्हर इज कंप्लीट. षटक दुसऱ्या डावाचं समाप्त होतं आणि 2 षटकांच्या अंती हे धावफलक पोचलेलं आपल्याला पाहायला मिळते. ते बॅटिंग करणाऱ्या तिरुपती बज खाटेकर क्रिकेट संघाचं एक गडी गमावल्यानंतर 21 या आकड्यावर 10.50 धाब्याची धावगती प्रति 2 षटकांच्या पाठीमागे आता मेंटेन केली आहे. ते म्हणजेच तिरुपती बज खाटेकर या टीमनं. दोन षटकांचा खेळ संपला. 21 धावा धावफलकावरती. चांगला स्टार्ट या इनिंग मध्ये आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळाला. कॅप्टनचा स्पेशली कुमार बाद झाल्यानंतर टीमचा डाव आतापर्यंत त्यांना सावरला. 21 धावा धावफलकावरती एकूण अंकित होत असताना षटक मार्गस्थ होत असताना डावाचं हे तिसरं. विकेट किपरच्या भूमिकेत आहेत कमलाकर आणि पहिल्या बॉलवरती मात्र ही सफलता मिळतीये ते म्हणजेच सचिनला. मैदान सोडावं लागेल. गुरुनाथला धक्का दुसरा. 21 आकड्यावरती तिरुपती बाज खाटेकर संघाला. आणि बॅटर आता एंटायर होत असताना ॲट नंबर 4 चौथ्या क्रमांकावरती पोहोचला खेळपट्टीवरती ऋतिक. सचिन बॉलिंग ट्रॅकवरती पाहतोय आपण कॉमेंट्री बॉक्स कडून. षटक धावाचा मार्गस्थ असताना सध्याच्या घडीला तिसरं. 21 ला सध्या 2 लॉस. बॅटिंग करणारी टीम तिरुपती बज खाटेकर. सेमी हेलिकॉप्टर उडवला. यावेळेला जबरदस्त फटका. परफेक्ट एक्झिक्युशन फिल्डर कडून झाली आहे मिस्टेक आणि बॉल चालला मिडविकेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे. क्लास स्ट्रोक परिपक्व फटका. हा चौकार. बागफुट येऊन यावेळेला ड्राईव्ह केला. इनफिल्ड मध्ये फिल्डर उपस्थित. झेलची संधी आणि तिचा केला स्वीकार. अजून एक फलंदाज होईल बाद. कॅप्टन बॅक टू द पवेलियन. मोठा धक्का मोठा आदरा. विकेट डाऊन. बिग लॉस. विनंती आहे कृपया मैदानातून कोणी बैल आणू नका. भरपूर रस्त्या तुम्हाला उपलब्ध आहेत. माफ करा कॅप्टन नाही तर ऋतिक बाद होतोय. धावफलक 25 वर. या बलेला लाईन येते आहे खराब. अंपायर सिग्नल इट्स अ व्हाईट बॉल. एक्स्ट्राची अधिकची एकदा वाढ होत असताना बॅटिंग करणाऱ्या तिरुपती बज खाटेकर संघाच्या खात्यात आणि धावफलक आता पोहोचलंय एक्स्ट्रा रन सोबत 26 या आकड्यावर. चौकारानंतर रन झालेले आहेत 30 ऑन बोर्ड. काय बॅटिंग करतोय कॅप्टन. लीडिंग एज आणि यावेळेला विकेट किपरनं टिपला गेला जेल. फलंदाज बाद. कॅप्टनची केली संपुष्टात आणि या षटकामध्ये मिळणार एकंदरीत तिसरं सुयश सचिनच्या सोबत सांघिक लागणारा हा धक्का चौथा तिरुपती बाज खाटेकर टीमला. जगदीश भाग्यवंत बॅक टू द पवेलियन. कॅप्टन बाद होत आहेत. 30 ला सध्या 4 लॉस. ही टोटल आहे या मॅच मध्ये बॅटिंग करणाऱ्या टीमची.
महत्वाची विकेट या मॅच मध्ये कॅरी केली. न्यू बॅट्समन मैदानामध्ये पोहोचला. बॅटिंग ऑर्डर नंबर 6 6व्या क्रमांकावरती पोहोचतोय नवीन. रन झालेले आहे 30 स्कोरबोर्डवर. आतापर्यंत बॉल टाकून झालेत या ओव्हरमध्ये 5. 9 धावा खर्च करत असताना 3 विकेट सचिनच्या खात्यात. ऑन साईडला वळवण्याचा प्रयत्न. क्रॉस बॅट स्ट्रोक. टप्पा घेतल्यानंतर थोडासा स्विंग होत असताना हा बॉल आपल्याला पाहायला मिळाला. षटक तिसरं यशस्वी राहिलं. 3 विकेट या षटकामध्ये येताना आपल्याला पाहायला मिळाले. आणि त्याच बरोबरीनं आतापर्यंत या इनिंगमध्ये पाहिलं तर 3 ओव्हरच्या अंती 10.00 धाब्याची धावगती मेंटेन करत असताना ती म्हणजेच टीम तिरुपती बॉयज खाटेकर धावफलक एकूण पोहोचले ते 30 वर. तीस धावा धावफलकावरती 3 षटकांच्या अंती. बॅटिंग करत असताना पहिल्या इनिंग मध्ये आपण पाहतोय टीम तिरुपती बॉयज खाटेकर या संघाला षटक चौथ्या डावाचा मार्गस्थ होत आहे. लॉंग ऑफला फिल्डर उपस्थित आहेत. उचलून फेक होईल. तत्पूर्वी सिंगल रन मिळताना दिसेल बॅटिंग करणाऱ्या तिरुपती बॉयज खाटेकर क्रिकेट संघाला. आणि या सिंगल रन नंतर हे धावफलक पोहोचेल ते म्हणजेच 31 या आकड्यावर. 31 रन ऑन बोर्ड. स्ट्रायकिंग एंडला नवीन. या वेळेला लोवर फुल टॉस बॉल स्वीप करण्याचा प्रयत्न फसला. इट इज फ्रॉम लेग बाय अंपायर हर्षद डोंगे सर. एक्स्ट्राची आणखीन एकदा वाढ होत असताना बॅटिंग करणाऱ्या टीमच्या खात्यात हे धावफलक पोहोचले 32 वर. बॅटिंग करणाऱ्या प्रत्येक टीमला बेस्ट ऑफ हाईट करता एक रिव्ह्यू अवेलेबल आहे. 32 धावा धावफलकावरती. 3 बॉलचा स्पेल आतापर्यंत टाकून झालाय प्रतीकचा. पुढे सरकून यावेळेला खोदून काढला. बॉल अगदी पायात होता. ऑन साईडला फक्त दिशा दिली. प्रयत्न होते दुसऱ्या रनचा. कॉलिंग इथे चुकला आणि अखेर आता बाद व्हावं लागेल फलंदाजाला. एक्झॅक्टली आता मैदान सोडावं लागेल नवीनला. आणि आता हा धक्का 5वा पोचेल बॅटिंग करणाऱ्या तिरुपती बॉयज खाटेकर क्रिकेट संघाला. एकविरा स्पोर्ट्स देवपे टीम कॅप्टन किंवा प्रतिनिधी उपस्थित असाल तर विनंती आहे कृपया त्वरित आपण व्यवस्थापन समितीशी संपर्क साधायचा. विशाल बाद होत आहेत. येस अंपायर सिग्नल. विशाल आउट आहेत नॉन स्ट्रायकिंग एंडला. 1+ विकेट. 33 ला सध्या 5 लॉस. न्यू बॅट्समन वीरेंद्र. लो फुल टॉस बॉल हवेमध्ये. संदीप फालेकच्या फिल्डरला जरूर झेल टिपण्याचे आणि तिचं दोन्ही हाताने केले सोनं. आणखीन एक फलंदाज होईल बाद. आता मैदान सोडावं लागेल आल्या पावली वीरेंद्रला. हा धक्का 6वा. धावफलक 4 षटकांचे अंत एकूण अंकित होतं ते 33 रन. 2 षटकांमध्ये 21 धाव्या होत्या. पॉवर प्ले मध्ये ती म्हणजे टीम तिरुपती बॉयज खाटेकर. 33 रन 4 ओव्हरचे अंती. 8.25 धाब्याची धावगती. गडी आतापर्यंत या इनिंग मध्ये गमलेले आहेत 6. नवीनच्या साथीनं नितीन हे 2 बॅट्समन सध्या उपलब्ध आहेत मैदानामध्ये. सलामीच्या फलंदाजाने दमदार कामगिरी केली होती. जगदीश भाग्यवंत यांच्या बॅटमध्ये येताना पाहायला मिळाले. 3 चौकार 8 बॉलचा सामना करत असताना इंडिव्हिज्युअल 13 रनचं कॉन्ट्रीब्युशन. त्यानंतर 3 बॉल आता पोहोचेल या सिंगल धाबेसोबत 38 या आकड्यावर. 38 धाबा धावफलकावरती. या वेळेला बॉल तर सरळ निघून चालला मिडल आणि लेगस्टिक वरून. ऑफस्टिककडे भरपूर बाहेर शफल झाले होते नवीन. ज्या पद्धतीनं त्यांचा ट्रोलिंग करण्याचा प्रयत्न होता. बॉडी शेप टर्न करण्याचा प्रयत्न होता. आणि अखेर तो प्रयत्न आता ते फसला. येताना पाहायला मिळतो आणखीन एक डॉट बॉल. या वेळेला देखील टायमिंग चांगलं जुळलं नाही. फक्त सॉफ्ट हँडनं दिशा देत असताना सन्मान दिला. लेग बायचा सिग्नल अंपायरचा. येस बॅटमध्ये देखील कनेक्शन होताना पाहायला मिळत नाहीये.
बाकड पॉइंटला फिल्डर बॉलला कव्हर करून फेक करेल. तत्पूर्वी एक रन लेगपाच्या स्वरूपात ॲड होईल. बॅटिंग करणाऱ्या तिरुपती बाज खाटेकर संघाच्या खात्यात आणि धावफलक पोहोचेल 39 वर. शफल झाले ऑन साइडला हुक केलाय. क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत. कॅस्टर ड्रॉप आणि या वेळेला बॉल सरळ मुसंडी मारले डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे. येतो तो षटकार. या षटकारासोबत धावफलक पोहोचले 45 वर. लाईन इथे आहे चांगली. अंपायर सिग्नल बट इट्स अ वाईड. अनुशासन नाही, दिशा खराब आहे. एक्स्ट्रा रनचा इशारा. एक्स्ट्रा रन सोबत हे धावफलक पोहोचतोय त्या 46 वर. एका बॉलचा केलं दोन्ही शिल्लक आहे पहिल्या इनिंगचा. या बॉलला फुल लेंथ पुढे टाकलेला बॉल. संधी होती रन घेण्याची, परंतु आता दोन्ही बॅट्समन एका साइडला लास्ट मोमेंटला फलंदाज बाद होईल. नॉन स्ट्रायकिंग गेट वरती हा गडी गमावलाय. तर म्हणजेच बॅटिंग करणाऱ्या तिरुपती बाज क्रिकेट संघाने हा 6वा एंड ऑफ अ फर्स्ट सेशन. 5 ओव्हरचं पहिलं सत्र सध्या होते समाप्त आणि 5 षटकांच्या अंती. मात्र हे धावफलक इथून धावफलकावरती अंकित होतंय ते 45. 7 गडी गमावल्यानंतर 46 रनचं टार्गेट सेकंड इनिंग मध्ये आता ठेवण्यात आलं. या मॅच मध्ये तिरुपती बाज खाटेकर या टीमच्या वतीने श्री गणेश दहिगाव या संघासमोर 47 रनचं टार्गेट आहे या मॅच मध्ये. तिरुपती बाज खाटेकर संघाचा डाव आपण पाहिला 5 षटकांच्या अंती एकूण 46 वरती विसावला गेला 7 गडी गमावल्यानंतर. आणि आता टार्गेट ठेवण्यात आलं या मॅच मध्ये 47. नवापाडा टीम कॅप्टन किंवा प्रतिनिधी, त्याचबरोबरीनं टीम एकविरा स्पोर्ट्स देवपे कॅप्टन किंवा प्रतिनिधी त्वरित आपण व्यवस्थापन समितीची संपर्क साधायचा. नेक्स्ट मॅच आपल्याला इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळतील. हे दोन संघ साई किरण 11 नवापाडा आणि त्यांच्या ऍक्शन मध्ये असेल तो म्हणजेच एकविरा स्पोर्ट्स देवपे. खेळाचं दुसरं सत्र 47 धावेचा लक्ष्याचा पाठलाग कशा पद्धतीने करेल तो म्हणजेच संघ श्री गणेश दहेगाव. ऐकूयात मायक्रोफोन वरती सुनीलजी शेलके सर यांच्या शुभवाणीतून हे खेळाचं धावतं वर्णन. धन्यवाद. आजच्या दिवसातील दुसरा सामना मित्रांनो यानंतर तुम्हाला एन्जॉय करता येईल. संबंधित सामन्याची नाणेफेक टॉस बॉक्स मध्ये दरम्यान झालेली आपण पाहू शकाल. देवपे संघाने नाणेफेक जिंकली आणि खऱ्या अर्थाने डिसिजन त्यांचा आमच्यापर्यंत जरा वेळाने पोहोचेल. दोन्ही कर्णधारांचं सकाळच्या सत्रामध्ये स्वागत करूया. मैदानाच्या आतमध्ये आजच्या दिवसातील पहिला सामना सुरू आहे, ज्यामध्ये आपण पाहू शकता खऱ्या अर्थाने तिरुपती बॉईज खाटेकर आणि त्यांच्या विरोधात श्री गणेश दहिगाव हे संघ एकमेकांसमोर उभे टाकलेले आहेत. पहिलं सत्र संपलं. पहिल्या सत्राच्या अंती धावफलकावर जर आपण नजर टाकली तर धावा झाले होते 46 आणि 47 धावांची गरज असेल मैदानाच्या आतमध्ये हा सामना जिंकण्यासाठी तो श्री गणेश दहिगाव या संघाला. 11.20 ची सरासरी मैदानाच्या आतमध्ये त्यांना गाठावी लागेल. राष्ट्रवादी चषक 2022 हे भव्य दिव्य अशा पद्धतीचं आयोजन हर्षद शेळके, दत्ता बिमारे, दीपक बिराडे आयोजित ही मानाची सन्मानाची आणि प्रतिष्ठेची स्पर्धा मित्रांनो निश्चितच रंगलेली आपण पाहतोय. आजचा दिवस खऱ्या अर्थाने फार महत्वाचा दिवस संपूर्ण जगासाठी, कारण आजच्या दिवसामध्ये खऱ्या अर्थाने शिवरायांचा जन्म झाला होता. ताठ होतील माना, उंच होतील नजरा, या रयतेच्या राजाला मानाचा मुजरा. यशवंत, कीर्तिवंत, सामर्थ्यवंत, वरदवंत, पुण्यवंत, नीतिवंत जाणता राजा शिवाजी महाराजांच्या जयंती निमित्ताने उपस्थित सर्वांना शिवजयंतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. मैदानाच्या आतमध्ये जाऊया. सामन्याला झाली सुरुवात. प्रथमारंभी करू विनंती विघ्नेश्वर गणपती तुझ्या दर्शने मांगल्याच्या ध्वजा सदा पडकती. 14 विद्या आणि 64 कलांचा अधिपती असणाऱ्या गणरायाला वंदन करूया. गोलंदाज तयार. एक धाव धप्पलकार ऑलरेडी लागली आहे. यावेळेस स्टेप आउट करायचं होतं फलंदाजाला, परंतु ती करण्याची त्याला गरज वाटली नाही, कारण चेंडू त्याच्यापासून फार दूर होता. उजव्या यष्टीच्या बाहेर हा चेंडू इथे मात्र पिच झाला. अतिरिक्त बाहेर कोणतीही गोष्ट प्रमाणापेक्षा बाहेरची असेल तर तिथे मात्र आपल्या समोरच्या अडचणी वाढत असतात. धावपलकर 2 धावा निश्चितच अंकित झालेल्या आपल्याला पाहायला मिळतील. 30 यार्ड सर्कल भेदायचं होतं. गलीमध्ये क्षेत्ररक्षक अवेलेबल
अप्रतिमरित्या हा झेल टिपला आणि इथे मात्र पहिल्या षटकामध्ये यश मिळत आहे. सांघिकरित्या सुयश इथे मात्र प्राप्त केलाय ते तिरुपती बॉईज कॅटेगरी या संघाने. कमलाकर बॅक टू द पेव्हिलियन. क्रिकेटिंग कंडिशन्स ज्याला म्हणतात त्या पाहतोय. या मैदानाचा विचार केला तर अतिशय सुप्रसिद्ध अशा पद्धतीचं हे मैदान आहे. भव्यदेवी इतिहास खऱ्या अर्थाने या मैदानाशी सुद्धा जोडलेला आहे. गोलंदाज तयार होताना आपण पुन्हा एकदा पाहू शकाल. या बेस ऋतिक ऑन इज बॉलिंग मार्क. उदय याच्यासाठीचा हा चेंडू आहे. गुडलेट स्पॉटवर चेंडू निश्चितच इथे मात्र पिच केला गेला. त्यानंतर कोणत्या पद्धतीने उसळी घेताना चेंडू आपल्याला पाहायला मिळाला नाही. खेळपट्टीशी समांतर अवस्थेत चेंडू निघून गेला. यष्टीरक्षक जे बी याने चांगलं निश्चितच यष्टीरक्षण केलं. यावेळेस पूल करायचा होता. खऱ्या अर्थाने पूल जर तुम्हाला करायचा असेल तर उजव्या एसटीचा बाहेरचा चेंडू, चेंडूवरची दिशा ही जाणणं फार गरजेचं आहे. लेन तर अगोदर फलंदाजाला कळत असते की माझ्या समोरचा चेंडू खऱ्या अर्थाने या फुल लेनचा आहे की शॉर्टर लेनचा आहे. त्यावरूनच कोणत्या पद्धतीचा फटका सजवायचा हे तो ठरवत असतो. इथे मात्र लाईन थोडी मिस केली. समोर ठेवले. या बेसचा फटका इनसाइड आउटचा. झेल घेण्यासाठी क्षेत्ररक्षक तयार. अप्रतिमरित्या इथेही झेल टिपला गेला आणि पहिल्या षटकामध्ये दुसरा समोरच्या अडचणी मैदानाच्या आतमध्ये तुम्ही वाढवत आहात. गोलंदाज तयार. जजमेंट अतिशय महत्वाचं आहे आणि त्याचबरोबर डिसिजन मेकिंग महत्वाचं आहे. तुमच्या समोरचा हा जो चेंडू ऑन द मेरिट ऑफ द बॉल खेळत असताना खऱ्या अर्थाने तुम्ही क्रिकेटिंग शॉट अप्लाय करू शकता. अधिकचा प्रयत्न करण्याच्या नादामध्ये कुठेतरी अशा सगळ्या गोष्टी होत असतात. यावेळेस हा फटका फसला पाहिजे. झेल घेण्याची संधी तर असेल. तो क्षेत्ररक्षक ज्याने या अगोदर झेल टिपला. व्हॉट ए ग्रेट कॅच टेकन बाय द फिल्डर. यस, विकेट गोज डाऊन. थर्ड ऑफ दिस ओव्हर. वर्षी अनेक मावळ्यांना सोबत घेऊन शिवरायांनी रायरेश्वराच्या मंदिरात जाऊन स्वराज्य स्थापनेची निश्चितच प्रतिज्ञा घेतली होती. मला असं वाटतं आजच्या दिवसामध्ये जगदीश भाग्यवंत यांनी सुद्धा अशा पद्धतीचे मावळे गोळा केलेले आहेत. कारण हे जर खेळाडू आपण पाहिले तर सर्व खेळाडू मला असं वाटतं 16, 17, 18च्या रेंज मधले आहेत आणि त्यामध्ये फक्त आणि फक्त नवीन आणि जगदीश नावाचे दोन खेळाडू आपण पाहतो की ज्यांचे बाद झालेले आहेत. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पोहोचलेला आपण पाहू शकाल. सुनील देशमुख. पहिलं षटक मैदानाच्या आतमध्ये संपलेला आपल्याला पाहायला मिळेल आणि क्रमांक 2चं षटक फॉरेस्ट 10 कडून टाकण्यासाठी सज्ज असतील यावेळेस गोलंदाज क्रमांक 2 साठी विशाल इथे मात्र वापरले जात आहेत. मॅन्डेटेड पॉवर प्लेचे 2 षटके फक्त आणि फक्त 3 क्षेत्ररक्षण 30 यार्ड सर्कलच्या बाहेर प्लेस केलेले आपण पाहू शकाल. त्यावरून गोलंदाज कोणत्या पद्धतीने लाईन इथे मात्र आणि त्याचबरोबर लेंथ अप्लाय करणार आहे याची थोडीशी चुनूक आपल्याला एक फलंदाज म्हणून घ्यायची असते आणि बरेच फलंदाज ते घेत असतात. आपण ऑर्थोडॉक्स लॉंग ऑन लॉंग ऑफ आणि डीप मिड विकेट डेलिबरेट इथे मात्र अटेम्प्ट आपल्याला पाहायला मिळाला. इथे कोणत्याही पद्धतीने रिस्पॉन्स नव्हता फलंदाजाचा. आणि कालच्या T20 मध्ये सुद्धा आपण एक चेंडू तसा पाहिला ज्यामध्ये रिषभ पंत याला तो चेंडू तिथे मात्र टाकला गेलेला होता. कोणत्याही पद्धतीने त्याने हालचाल केली नव्हती आणि फटका अटेम्प्ट केला नव्हता. त्यावेळेस तो चेंडू तिकडे दरम्यान तिथे निश्चितच चौकार जरी आला होता तरी तो गृहीत धरला नव्हता. गोलंदाज तयार विशाल. समोर ठेवले. यावेळेसचा फटका अप्रतिम. बिग 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 सिक्सर.
इथे मात्र प्राप्त होईल. मला असं वाटतं मॅच बॉल निश्चितच येण्याच्या शक्यता फार कमी असतील, कारण चेंडू ट्रॅव्हल तितका दूरवर झाला होता. आणि आजचा दिवस म्हटला तर आज डोंगरडव्याच्या अड्ड्यावर जंगी शर्यतींचा कार्यक्रम सुद्धा सुरू आहे. त्यामुळे स्वयंसेवक आमचे जे आहेत त्यांचं अवदान थोडं आज विचलित झालेलं आहे, कारण आज ते तिकडे गेलेले आहेत. तिकडचा थरार अधिक पसंत असलेली लोक दरम्यान तिकडे मात्र शर्यतीचा आनंद घेण्यासाठी गेलेले आहेत. सकाळच्या सत्रामध्ये मी सुद्धा तिकडे उपस्थित होतो. खऱ्या अर्थाने खूप अनेक छकडे स्वरांची उपस्थिती तिकडे लाभलेली आहे. आणि अलॉंग विथ दॅट इथे मात्र क्रिकेटचे सामने सुरू आहेत. डोंगरडवे म्हटलं तर काही आणि काही तरार तुम्हाला निश्चितच दररोज पाहायला मिळेल. आणि त्याचंच हे प्रतीक आहे, एका दिवसामध्ये 2 मोठे इव्हेंट इथे मात्र साजरे केले जातात. गोलंदाज विशाल तयार होत असताना आपण पाहू शकाल. यावेळेस पाहिजे पॉइंट मध्ये क्षेत्ररक्षक उपस्थित होते 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये, आणि त्याला बीट करायचं होतं. गोलंदाज ज्यावेळेस गती देत नसतील ना, त्यावेळेस फलंदाजाची त्रिधा त्रिपीट उडालेली आपल्याला पाहायला मिळते. अशा वेळेस तुमचं टायमिंग प्रॉपर असावं लागतं, त्याचबरोबर त्यामध्ये एलिव्हेशन असावं लागतं, त्यामध्ये निश्चितच जोर असावा लागतो. आणि तो जोर मैदानाच्या आतमध्ये त्या फटक्यामध्ये लागलेला आपल्याला पाहायला मिळाला नव्हता. धावपलकावर एकूण धावा 9 अंकित होतील. विशाल तयार. उजव्या यष्टीच्या फार बाहेर इथे मात्र पिच केलंय पंचांनी, एकाच समांतर अवस्थेमध्ये आणला. म्हणजे हा चेंडू इथे मात्र नो बॉल घोषित केला गेलेला आहे. काय फंसगिरी मैदानाच्या आतमध्ये करतायत हर्षद ढोंगे सर, मॅन फ्रॉम नेरळ आणि स्क्वेअर लग पंचांच्या भूमिकेमध्ये. आजच्या मला असं वाटतं सलग चौथ्या दिवशी आपण पाहू शकता मयूर मार्के सरांना. काय पंचगिरी मैदानाच्या आतमध्ये अशा पद्धतीचं लक्ष ज्या ज्यावेळेस पंचांचं असतं त्या त्यावेळेस खऱ्या अर्थाने निश्चितच क्रिकेट शोभून दिसत असतं. आणि ते शोभिवंत क्रिकेट आमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम निश्चितच या पंचांनी केलेलं आहे. चला, अधिकचा वेळ आपल्याकडे नाहीये. खऱ्या अर्थाने अधिकची डिस्कशन मैदानाच्या आतमध्ये नको आहे. डिसिजन वन्स गिवन कॅनॉट बी कॅन्सल्ड ॲट एनी कॉस्ट असं म्हटलं जातं. एखादी नवीन गोष्ट आपण एखाद्या दुकानातून निश्चितच खरेदी करत असताना त्यामध्ये लिहिलेलं असतं की ती चेंज केली जाणार नाही. गोलंदाज तयार. विशाल फ्री हिट समोर ठेवले. यावेळेस काय हा चेंडू हाताळलाय विशाल नावाच्या गोलंदाजाने. खरं तर विशाल याच्याकडे अधिकची गती नाही. नाव त्याचं फार चांगलं आहे विशाल, परंतु गती नसताना सुद्धा कामगिरी मात्र विशाल होते हे तितकंच खरं आहे. मैदानाच्या आतमध्ये एक षटकार निश्चितच त्याच्या विरोधात ठोकला गेलेला होता. त्याचबरोबर एक चेंडू नो सुद्धा त्याने हाताळलाय. विशाल तयार. इथे समोर ठेवलाय लीडिंग एज. आणि यावेळेस काय झालं मैदानाच्या आतमध्ये महाविकास आघाडी झाली आणि एका आघाडीला जास्त महत्व दिलं गेलं की काय, आणि याचा परिपाक आपण पाहिला. चेंडूने अगदी तिघांच्या समोर जाऊन निश्चितच जमिनीचं चुंबन घेतलं असं म्हणायला हरकत नाही. हा झेल सुटला. 11 धावा धावपलकावर. अशा पद्धतीचे झेल घेणं तुमच्यासाठी कर्मप्राप्त आहे. विशाल तयार. यावेळेस शपल क्रॉस झाले, स्टार चेंज केला होता आणि इथे मात्र त्याचा रिवॉर्ड मिळतोय. काय फटका आहे, अप्रतिमरित्या खेळला गेला आणि फटका दमदार. हा षटकार
ज्या वेळेस सहकार्य वेळेच्या बाबतीत मिळत नाही त्या वेळेस तुम्हालाही निश्चितच ज्या पद्धतीने फिलिंग होत असतील त्याच भावना इथे मात्र आमच्या आयोजकांना सुद्धा येतात असं म्हणायला हरकत नाही. धावपलकर धावा अंकित झालेले 17, 2 षटकांचा खेळ संपला. 3 षटकांमध्ये यानंतर 30 धावांची गरज असेल. 10.00 ची धावगती मैदानाच्या आतमध्ये ते मात्र कायम ठेवावी लागेल. टेन क्रिकच्या माध्यमातून या स्पर्धांचं लाईव्ह प्रोजेक्शन तुमच्यापर्यंत पोहोचवलं जातं. त्या टीमचं सुद्धा या सत्रामध्ये सस्नेह मनपूर्वक स्वागत असेल. टेन क्रिक म्हटलं तर द बॉस ऑफ टेलिकास्ट ज्याला आपण म्हणतो, नीट अँड क्लीन पिक्चर क्वालिटी आपल्याला पाहायला मिळते. खरं तर कधी कधी ग्राउंड जिथे सिच्युएटेड असतात ना तिथे नेटवर्कचे कधी कधी इश्यू असतात आणि त्या इश्यूमधून बाहेर येणं त्यांच्यासाठी फार मोठं आव्हान असतं आणि ते आव्हान पेलून सुद्धा घर बसल्या प्रेक्षकांपर्यंत निश्चितच लाईव्ह स्ट्रीमिंग त्यांच्या माध्यमातून केलं जातं. त्यांच्या पाठीवर शाबासकीची थाप मिळणं खऱ्या अर्थाने फार गरजेचे आहे. गोलंदाज तयार क्रमांक 3 साठी आपण पाहू शकाल. निखिल ऑन इज बॉलिंग मार्क गेटिंग रेडी. समोर ठेवले यावेळेस फटका अप्रतिमा. स्टँड अँड डिस्पॅच. सिक्सर. धन्यवाद. आजच्या सकाळच्या सत्रामध्ये ज्यांनी टीव्ही सेट ऑन केला असेल त्याला शिवनेरी किल्ल्यावर खऱ्या अर्थाने फार मोठा उत्सव साजरा होत असताना पाहायला मिळाला असेल. ज्यामध्ये खऱ्या अर्थाने निश्चितच शिवाजी महाराजांवर आधारित पोवाडे गायले गेले. त्याचबरोबर जिजाऊ मासाहेबांना वंदन करणारी अनेक गीतं दरम्यान आपल्याला पाहायला मिळाली आणि राजकारण क्षेत्रातील बरेच मान्यवर खऱ्या अर्थाने तिकडे मात्र उपस्थित असलेले आपण पाहिले. आजचा दिवस तितका महत्वाचा आहे. आजचा दिवस शिवजयंतीचा. गोलंदाज निखिल तयार. यावेळेस टॅप शॉट मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळाला. खऱ्या अर्थाने क्षेत्ररक्षण झालंय. चेंडू अडवला फेकी होईल. एक धाव फक्त या धावपलकर जोडण्याची संधी ते मात्र मैदानाच्या आतमध्ये उपलब्ध झालेली आपल्याला पाहायला मिळेल. कव्हरच्या दिशेने फटका खेळायचा होता. आडव्या बॅटने खेळून काढला. प्रॉपर टायमिंग मैदानाच्या आतमध्ये ते मात्र जुळवता आलं नव्हतं. ज्या वेळेस मिडल ऑफ द बॅट स्वीट स्पॉटवर चेंडू येऊन आदळत नाही त्यावेळेस तुम्हाला मोठे फटके खेळले गेलेले पाहता मिळणार नाहीत. निखिल तयार. समोर ठेवलं. यॉर्कर लेंथ अप्लाय केली आहे. लेग बिफोर विकेट या स्पर्धेमध्ये मान्य नाही. एखादं मोठं गणित खऱ्या अर्थाने सोडवत असताना ज्या पद्धतीने आपण हातच्याला निश्चितच घेत असतो त्या पद्धतीने हा नियम हातच्याला राखून ठेवलेला आहे असं म्हणायला हरकत नाही. कधी कधी फार मोठे वादाचे प्रसंग लेग बिफोर विकेट वरून आलेले आम्ही पाहिलेले आहेत आणि म्हणून आयोजक त्या दृष्टिकोनातून विचार करत असतात आणि काही नियम त्या स्पर्धेसाठी राखीव आणि निश्चितच ठेवत असतात. त्यातील एक नियम आपण पाहतोय. लेग बिफोर विकेट इथे मात्र ग्राह्य धरली जाणार नाही. शॉर्ट ऑफ गुडलेनचा चेंडू तर खऱ्या अर्थाने शॉर्ट ऑफ पूल मैदानाच्या आतमध्ये अप्लाय झालाय. दोन्ही गोष्टी चांगल्या झाल्या. तिन्ही गोष्टी चांगल्या झाल्या असं म्हणायला हरकत नाही. क्षेत्ररक्षण सुद्धा विशालचं चांगलं झालं. एक धाव धावपलकर आली. ज्या वेळेस ड्रायव्हिंग लेत असते खऱ्या अर्थाने ओपन बॅटच्या फेसने फलंदाज ड्राईव्ह करत असतात. क्षेत्ररक्षण सुद्धा डीप एक्स्ट्रा कव्हर किंवा आपण पाहिलं तर लॉंग ऑफला चांगलं होतं. त्यावेळेस ते क्रिकेट पाहण्यासाठी खऱ्या अर्थाने फार मजा येत असते. आनंद मिळत असतो. निखिल तयार. 14 चेंडू 22 धावांची गरज. इथे हा फटका बसलाय. झेल होईल का? प्रयत्न तर फार मोठे इथे मात्र केले गेले. झालंय काय? 2 धावा धावपलकर जोडल्या गेल्या. जो चेंडू आणि तिसरीसाठी निघाले त्यावेळेस प्रेशराईज केलंय. मला असं वाटतं इथे मात्र क्षेत्ररक्षकाला चुका चुका आणि चुका. मैदानाच्या आतमध्ये ह्या ज्या मिस्टेक्स आहेत खऱ्या अर्थाने हा सामना तुमच्यापासून दूर घेऊन जाऊ शकतात आणि क्षेत्ररक्षण चांगलं असणं फार गरजेचं आहे. क्षेत्ररक्षकाकडून प्रयत्न तर झाले. अंतिम क्षणाला चेंडूपासून फार दूर राहिले आणि तो जो भाग आहे खऱ्या अर्थाने मिस टायमिंग ज्या वेळेस फटका तुमच्याकडे येत असतो आणि अधिक ताकदीने जर तो फटका खेळला गेलेला असेल तर खऱ्या अर्थाने चेंडू अगदी भोवऱ्याप्रमाणे गिरकी घेऊन तुमच्या समोर लँड जर झाला तर तो कोणत्या अंगाला वळेल ना याचा अंदाज तुमच्याकडे अचूक असणं फार गरजेचं आहे. तो अंदाज इथे क्षेत्ररक्षकाला बांधता आला नव्हता. 3 धावा धावपलकर जोडल्या. इथे ही समोर ठेवले आहे. यावेळेस टॉप एज. फलंदाज बाद. धावा धावपलकर असताना यानंतर 12 चेंडू आणि 19 धावांची गरज हा सामना जिंकण्यासाठी इथून पुढे आहे.
12 चेंडू आणि 19 धावांची गरज आहे हा सामना जिंकण्यासाठी. चौथ्या षटकाला खऱ्या अर्थाने जोपर्यंत सुरुवात येईल तोपर्यंत जाऊया. डीजेच्या माध्यमातून आजच्या शिवजयंतीच्या फार मोठ्या पर्वावर सुरेल संगीत आपण ऐकूया. यस, हो टू डीजे. आजचा दिवस खऱ्या अर्थाने फार मोठा दिवस आहे. शिवजयंतीचं हे पर्व खऱ्या अर्थाने संपूर्ण विश्वभर आनंद उल्हासामध्ये साजरा होत आहे. आपल्या पोटामध्ये जाणारा घास आणि आपल्या हृदयामध्ये जाणारा श्वास ह्या दोन्ही गोष्टी खऱ्या अर्थाने छत्रपती शिवाजी महाराजांचे त्यावर फार मोठे उपकार आहेत आणि त्यातून उतराई होणं खऱ्या अर्थाने एका जन्मामध्ये शक्य नाही. फॉरेस्ट कडून क्रमांक 4चं षटक घेऊन विशाल तयार असतील. जगदीश भाग्यवंत आपणास विनंती आहे, अधिकचा वेळ तुम्ही खर्च करत आहात या गोष्टीकडे तुमचं लक्ष असणं फार गरजेचं आहे. विशाल तयार. विशाल तयार. सुनील स्ट्रायकिंग एंडला इथे मात्र तयार असताना आपण पाहू शकाल. समोर ठेवलाय चेंडू, यावेळेस फटका अप्रतिम आहे. गॅप शॉट सिलेक्शन, यावेळेस क्षेत्ररक्षण त्याही पेक्षा अधिक उच्च दर्जाचा इथे मात्र झालाय. चेंडू पर्यंत पोहोचले खऱ्या अर्थाने, चेंडू आटवला, फेकी झाली. 2 धावा या धावपलकर जोडल्या. तीस धावा धावपलकर असलेल्या आपल्याला निश्चितच पाहायला मिळतील. 17 धावांची गरज, यानंतर 11 चेंडूंचा काही शेष असेल. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षणामध्ये झालेला बदल आपण आपल्या उघड्या डोळ्यांनी पाहू शकता. ज्या ज्या वेळेस क्षेत्ररक्षण बदलवलं जाते ना त्या वेळेस खऱ्या अर्थाने निश्चितच गोलंदाजी त्या पद्धतीने करणं आव्हानात्मक असतं. बॅकफुटला आले, चेंडूला कट केलाय, क्षेत्ररक्षण चांगलं झालंय. फ्लाय स्लिप रिजनवर क्षेत्ररक्षक शॉर्ट थर्डमॅन रिजनवर उपस्थित होते आणि खूप छोटा क्षेत्ररक्षक खऱ्या अर्थाने क्षेत्ररक्षण मात्र कमालीचं केलं. इथे आपल्या संघासाठी 3 धावा वाचवल्या असं म्हणायला हरकत नाही. धावपलकर एकूण धावा 31 अंकित झालेले आपण मैदानाच्या आतमध्ये निश्चितच पाहू शकाल. राष्ट्रवादी चषक 2022 चा पर्व आहे मित्रांनो. तुम्ही आजच्या दिवसातील पहिली लढत इथे मात्र एन्जॉय करत आहात. खाटेकर वर्सेस दहीगाव. गोलंदाजाला तयार होताना तुम्ही पाहू शकाल. 16 धावांची गरज असेल हा सामना जिंकण्यासाठी. यावेळेस मला असं वाटतं एसटी रक्षकाने चूक केली आहे. ज्या ज्या वेळेस तुम्ही निश्चितच क्लोज किपिंग करत असता, एसट्यांच्या जवळ किपिंग करत असता, त्याच्या वेळेस खऱ्या अर्थाने तुमची चेंडूवर नजर असणं फार गरजेचं आहे. किंवा त्या समोरचा जो गोलंदाज आहे त्या चॅनलवर त्या अँगलनी गोलंदाजी त्याला करणं फार गरजेचं आहे. त्याचे सुद्धा हात बांधले जातात आणि उजव्या एसटीच्या बाहेर तुम्हाला गोलंदाजी निश्चितच करावी लागते. 16 धावांची गरज आहे. यावेळेस पाहायचंय निश्चितच क्षेत्ररक्षण चांगलं केलंय. जगदीश भाग्यवंतांनी 22च्या रूपाने 1 धाव इथे मात्र अंकित केली. धावपलकर एकूण धावा आपण पाहिल्या तर 33 इथे मात्र निश्चितच जोडल्या गेलेल्या आहेत. यानंतर 14 धावांची गरज असेल. पाहायचंय मला असं वाटतं या षटकामध्ये किती चेंडू यानंतर फेकले जाणं शेष आहे. पाहायचंय आपल्यापर्यंत माहिती पोहोचेल. 33 धावा तर धावपलकर लागलेले आहेत. अजून 2 चेंडूंचा खेळ येणे शेष आहे. म्हणजे 8 चेंडू आणि धावपलकर धावा जोडाव्या लागतील 14. हे 2 चेंडू अतिशय महत्वाचे आहेत दोन्ही संघांसाठी. खऱ्या अर्थाने पाहायचंय एखादा मोठा फटका आला तर विजयाचं समीकरण इथे मात्र बदललेलं आपल्याला पाहायला मिळेल. आणि या 2 चेंडूंवर एकेरी धावा आल्या तर शेवटच्या षटकामध्ये 10 किंवा त्यापेक्षा अधिक धावा फार रोमांचकारी सामना मैदानाच्या आतमध्ये असेल.
शॉर्ट पिचिंग यावेळेस केलंय. इथे ही एसटी रक्षकाने केली चुकी आहे आणि निश्चितच क्षेत्ररक्षण बिहाइंड दी स्टम्प्स नंतर चांगलं झालेलं आपल्याला पाहायला मिळेल. लेग गली ज्याला आपण म्हणू शकतो आणि निश्चितच चांगलं क्षेत्ररक्षण त्याने स्लीप रिजन मध्ये इथे मात्र केलेलं आहे. शॉर्ट फाईन लेग रिजन ज्याला आपण म्हणू शकतो. एक धाव धावपलकर जोडली गेलेली आपण पाहू शकाल. धावपलक इकडून जाऊन पोहोचले या बेस 34 विथ दी लॉस ऑफ 4 विकेट्स. 34 धावा धावपलकरला 13 धावांची गरज. हा चेंडू अतिशय महत्वाचा असेल दोन्ही सामन्यांसाठी. पायचं एखादा मोठा फटका विजयाचं समीकरण उद्ध्वस्त केलेलं आपल्याला पाहायला मिळेल आणि एकेरी धाव किंवा निर्धाव चेंडू मैदानाच्या आतमध्ये एखादी विकेट. हा चेंडू सुद्धा निर्धाव काढला होता. इथे मात्र एसटी रक्षक वारंवार चुका करतायत. जगदीश भाग्यवंत आजचा दिवस त्यांच्यासाठी तितका चांगला नाहीये. एसट्यांच्या मागे येऊन आपल्याला पाहायला मिळेल. तुमचं नाव किती मोठे मित्रांनो, तुमचं नाव काय आहे यावरून तुम्ही मैदानाच्या आतमध्ये कसे खेळी कराल हे मात्र ठरलेलं नसतं. नाव जरी भाग्यवंत असेल तरी आजच्या दिवसामध्ये नशिबाची साथ त्यांना मिळाली नाहीये. शेवटचं षटक मैदानाच्या आतमध्ये फेकलं गेलेलं आपण पाहू शकाल. 13 धाबांची गरज. हा सामना जिंकण्यासाठी इथून पुढे असेल फलंदाजी करणाऱ्या दहीगाव या संघाला. चला खूप वेळ घेताय पंच, तुम्ही निश्चितच सूचित करा. शेवटचं षटक मैदानाच्या आतमध्ये ते मात्र फेकलं जाईल. चला जगदीश भाग्यवंत, आपणास वारंवार सूचना इथे मात्र केल्या जात आहेत. ड्रेसिंग अँड चेसिंग मॅन्डेटरी असणारा निश्चितच हा सामना मैदानाच्या आतमध्ये या स्पर्धेचा तो नियम आहे. पाहायचंय ही स्पर्धा खऱ्या अर्थाने फार मोठ्या शिस्तीने इथे मात्र पाडली जात आहे. आजचा स्पर्धेचा 4था दिवस आहे. खऱ्या अर्थाने सुरुवात झाली होती स्पर्धेला तेव्हापासून एक वाक्य मी निश्चितच म्हणत असतो, ही स्पर्धा एका बाजूला आणि दुसऱ्या बाजूला शिस्त. आणि ती शिस्त निश्चितच मैदानाच्या आतमध्ये ज्या ज्या संघांनी इथे मात्र दाखवण्यासाठी आम्हाला सहकार्य केलंय त्या सर्वांचा आयोजकांच्या वतीने ऋण व्यक्त करूया. मैदानाच्या आतमध्ये जाऊया. शेवटचं षटक मैदानाच्या आतमध्ये फेकलं जाईल. गोलंदाजीच्या मार्गावर पूर्वाभ्यास करताना आपण पाहू शकाल. गुरुनाथ ऑन इज बॉलिंग मार्क. 6 चेंडूंमध्ये त्याला 13 धावा डिफेंड करायचे आहेत आणि ऍट दी अदर हँड जर आपण पाहिलं तर 6 चेंडूंमध्ये 13 धावा मात्र इथे कुठून काढाव्या लागतील. दहीगाव सारखा बलाढ्य संघ मला असं वाटतं 47 धावांवर ज्या पद्धतीची सुरुवात त्यांची झाली होती त्यानंतर खऱ्या अर्थाने या सामन्यामध्ये त्यांनी प्रवेश जरी केला होता. दुसऱ्या षटकामध्ये 15 धावा त्यांनी एक्वायर केल्या होत्या. तिसऱ्या षटकामध्ये त्यांनी मिळवल्या 11 आणि त्यानंतर चौथं षटक इथे मात्र या सामन्याला कलाटणी देणारं ठरले की जे विशालेने दुसऱ्या स्पेलमध्ये निश्चितच फेकून काढलं. फक्त आणि फक्त 6 धावा या धावपलकर जोडण्याची संधी दिली आणि म्हणून आता इक्वेशन आपल्याला पाहायला मिळतं 6 चेंडू आणि 13 धावा. क्षेत्ररक्षणामध्ये बदल करून झाला असेल तर मला असं वाटतं आता फक्त आणि फक्त या षटकाला सुरुवात केली जावी. गुरुनाथ तयार. पहिला चेंडू शॉर्ट ऑफ गुडलेनचा चेंडू आहे. यावेळेस दिशा कुठेतरी अनियंत्रित आपल्याला पाहायला मिळाली. पहिल्या चेंडूवर आपण पाहिलं तर थोडाफार बाउन्स इथे मात्र जनरेट करण्यामध्ये सक्सेसफुल ठरले होते गोलंदाज. त्याच बरोबर थोडीफार चांगली गती इथे मात्र प्रदान केली होती. पाहायचंय 6 चेंडू 12 धाबा 200च्या स्ट्राईक रेटने हा सामना कोणाकडे झुकेल. व्हॉट विल हॅपन नेक्स्ट. गुरुनाथ तयार. समोर ठेवले. यावेळेस एरियल रूटने खेळून काढायचा होता. धावबाद करण्याची संधी आहे. यावेळेस पंचांचा बोट आबाळाकडे. सुनील देशमुख बॅक टू दी पॅव्हिलियन. मोक्याच्या क्षणाला धावबादच्या रूपाने गडी बाद. बबलू असं सुद्धा त्याला खऱ्या अर्थाने म्हटलं जातं. पाहायचंय आम्ही 6वी 7वीत असताना एक धडा आम्हाला हिंदीमध्ये होता, बबलू बिघड गया, आणि त्याची अनेक कारणं सांगितली होती. मैदानाच्या आतमध्ये इथे मात्र बबलूला बिघडावं लागेल. मोठे फटके त्याच्या बॅटमधून इथे दाखवावे लागतील हा सामना जिंकण्यासाठी. पाहिजे धावपलकर धाबा जोडल्या गेलेले 35. 12 धावांची गरज असेल. यानंतर चेंडू येणारे शिल्लक आहेत 5. 5 चेंडू आणि 12 धावाचं समीकरण मैदानाच्या आतमध्ये निश्चितच आपल्याला पाहायला मिळतं. 100 स्पर्धकांच्या शर्यतीमध्ये आपण खऱ्या अर्थाने भाग घेतला तर 99 स्पर्धकांपेक्षा काहीतरी वेगळं करावं लागतं तर आणि तर ती शर्यत आपण जिंकू शकतो. मैदानाच्या आतमध्ये वेगळे प्रयत्न करावे लागतील इथे मात्र फलंदाजी करणाऱ्या संघाला. 5 चेंडू 12 धावा. गुरुनाथ तयार. शॉर्ट पिचिंग आहे. यावेळेचा फटका मोठा आहे. वज्रप्रहार षटकार.
वन बिग इट अवे फ्रॉम द विक्ट्री. आता या अगोदर जो फटका आपण पाहिला तसाच एखादा फटका जर इथे या फलंदाजाच्या बॅटमधून आला तर हा सामना इथे मात्र जिंकण्यामध्ये यशस्वी ठरेल दहिगाव संघ. आणि दॅट इज द डिमांड ऑफ द सिच्युएशन. ही आता मात्र इथे या वेळेची नजाकत आहे किंवा इथे मात्र या वेळेची ती खऱ्या अर्थाने मागणी आहे. गोलंदाजाला तयार होताना आपण पाहू शकाल बॅकफुटला आहे गोलंदाज यावेळेस. इथेही मोठा फटका खेळायचा होता. यावेळेस कमी उसळी घेणारा चेंडू मैदानाच्या आतमध्ये इथे मात्र आपल्याला पाहायला मिळाला. समोर ठेवलं होतं ओपन बॅटच्या फेसने इथे मात्र समोरच्या दिशेने जर खेळून काढला असता तर अधिक बेटर रिझल्ट इथे मात्र या फलंदाजाला तिकडे मिळाला असता. 3 चेंडूंचा खेळ शेष आहे. 6 धावांची गरज मैदानाच्या आतमध्ये इथे मात्र आपल्याला पाहायला मिळेल. पाहायचंय गोलंदाज तयार गुरुनाथ. इथे फटका फसलाय. खऱ्या अर्थाने प्रॉपर टायमिंग नव्हतं. त्यामध्ये ताकद सुद्धा झोकता आली नव्हती. एक धाव धावपलकर जोडली जाईल. या एका चेंडूने आता मात्र डिफरन्स क्रिएट केला असं म्हणायला हरकत नाही. यानंतरचा चेंडू अतिशय महत्वाचा आहे. कारण 2 चेंडू आणि 5 धावा मैदानाच्या आतमध्ये ते मात्र जिंकण्यासाठी हवी आहेत फलंदाजी करणाऱ्या दहिगाव या संघाला. पूर्ण तयार. इथेही कबरच्या दिशेने खेळून काढले पाहिजे. एक धाव या धावपलकर जोडली जाईल. मी म्हणालो होतो की या अगोदरचा चेंडू खऱ्या अर्थाने इथे मात्र कुठेतरी डिफरन्स क्रिएट करेल. आणि आता यानंतर धावपलकावर नजर टाकली आपण तशा पल्लवित केल्या होत्या परंतु त्याचं काम आता संपलं नाहीये. कारण हा सामना इथे मात्र जिंकून द्यायचा असेल तर एका मोठ्या फटक्याची गरज मैदानाच्या आतमध्ये निश्चितच आपल्याला पाहायला मिळेल. पाहायचंय काय घडेल काय बिघडेल. प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेला सामना मैदानाच्या आतमध्ये इथे मात्र आजच्या दिवसातील पहिला सामना आपल्याला पाहायला मिळतं. व्हॉट विल हॅपन नेक्स्ट. यशस्वी होणारी लोक कारण सांगत नाहीत. कारण सांगणारी लोक यशस्वी होत नाहीत असं म्हटलं जातं. ज्याच्या वाट्याला अपयश आलेलं असतं ना त्याच्याकडे कारणांची फार मोठी यादी असते. ती यादी बाजूला सारून इथे मात्र जे हवं ते मिळवण्याचा प्रयत्न केला जाईल का. आजच्या दिवसामध्ये खऱ्या अर्थाने फार मोठा ऊर्जा स्रोत आपल्याला पाहायला मिळतो. इतिहासाची हजारो पानं जरी चालली तरी इतिहास आणि इतिहास खऱ्या अर्थाने आपल्याला साक्षी देतोय. छत्रपती शिवाजी महाराजांची पराक्रम मैदानाच्या आतमध्ये करावं लागेल. कोण करेल. हा फटका चांगला इनटू द गॅप्स. यस बॉल इज रेसिंग ऑल द वे फॉर रन्स. आणि हा सामना इथे मात्र जिंकलेला आहे फलंदाजी करणाऱ्या दहिगाव संघाने. काय फलंदाजी केले गोरख नावाच्या या फलंदाजाने. शेवटच्या चेंडूवर एक चौकार आलेला आपण पाहिला आणि दिमागदार पद्धतीने खऱ्या अर्थाने आजच्या दिवसामध्ये इथे मात्र छत्रपती शिवाजी महाराजांचा पराक्रम त्याने इथे मात्र आठवलाय आणि तो पराक्रम इथे दहिगाव संघाच्या वाट्याला आलेला असं म्हणायला हरकत नाही. हा सामना दहिगाव संघाने जिंकला. जिंकणाऱ्या संघाचं हार्दिक अभिनंदन. धन्यवाद. या सामन्याचा सामनावीर नो डाऊट अबाउट इट ज्याने शेवटच्या षटकामध्ये एक षटकार आणि गरज असताना एक गोल्डन चौकार दाखवला तो गोरख ठरतोय या सामन्याचा सामनावीर. या गोरख आपणास विनंती आहे टॉस बॉक्स मध्ये आपण यायचं आहे आणि सामनावीरचा किताब आपण खऱ्या अर्थाने ते मात्र स्वीकारायचा आहे. व्यासपीठावर अनेक मान्यवर खऱ्या अर्थाने आता मात्र उपस्थित आहेत. त्यांचं या स्पर्धेच्या माध्यमातून ससने स्वागत असेल. या स्पर्धेचे प्रणेते ठाणे जिल्हा राष्ट्रवादीचे उपाध्यक्ष हर्षद शेळके यांच्या शुभ हस्ते मात्र सामनावीराचा